नमस्कार, स्वप्नाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। व्हिडिओमध्ये पाहिल्यानंतर तुमच्या लक्षातच आले असेल, आज आपण या व्हिडिओमध्ये फिशची रेसिपी बनवणार आहे। मासे आपण इथं फ्राय करून घेणार आहे, 65 बनवणार आहे मास्यांचं आणि अतिशय सोप्या पद्धतीनं। याच्यामध्ये आपल्याला कोणताही जास्त त्रास होणार नाही बनवण्यासाठी, म्हणजे जास्त एफर्ट्स लागत नाहीत। अगदी सोप्या पद्धतीनं मी तुम्हाला इथं रेसिपी सांगणार आहे आणि इथं लक्षातच आले असेल तुमच्या अतिशय क्रिस्पी बनून तयार झालेले आहेत आणि दिसतानाही अतिशय चमचमीत दिसत आहेत। आता लागणारे साहित्य म्हणजे मासे इथे घेतलेले आहेत, अर्धा किलो मासे आहेत। इथे अर्धा किलो सुरमई मासा घेतलेला आहे। पहिल्यांदा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। त्याच्यासाठी मी पहिल्यांदा याच्यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे आणि ज्वारीचं पीठ टाकून घ्यायचं। भरपूर सारं मीठ आणि ज्वारीचं पीठ टाकून आपल्याला इथं मासे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। असे बर्फामध्ये ठेवलेले असतात, त्यामुळे काय होतं ते आपण ज्यावेळेस बनवण्यासाठी बाहेर काढतो त्यावेळेस थोडासा वास आल्यासारखा होतो जास्त दिवसाचे असतील तर, म्हणून आपल्याला पहिल्यांदा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। ज्वारीचं पीठ लावून स्वच्छ धुतले की वास येत नाही आणि मीठ टाकून आणि ज्वारीचं पीठ टाकून स्वच्छ धुतले की मासे स्वच्छ होतात। नंतर आपण बनवल्यानंतर त्याचा वासही जास्त येत नाही, म्हणून इथं ज्वारीचं पीठ आणि मीठ लावून मी अशा पद्धतीनं चोळून असं सगळे माशाचे जेवढे पीस आहेत त्याला पीठ असं व्यवस्थित हाताने चोळून घ्यायचं आणि 5-6 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं, म्हणजे मासे अगदी स्वच्छ होतात। आता इथं स्वच्छ धुतलेले मासे तुम्ही पाहत आहात। पहिल्यांदा रंग थोडा वेगळा होता आणि आता स्वच्छ झालेले आहेत मासे इथं धुवून। आता याच्यासाठी आपण आता मसाला तयार करून घेणार आहे। मिरच्या, 20 लसणाच्या पाकळ्या आणि आल्याचा एक तुकडा घेऊन इथं आपण बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे। याच्यामध्ये आपण कोथिंबीरीचाही वापर करणार आहे। कोथिंबीर, आलं, लसूण आणि मिरच्या याची आपण एक मिक्सरमध्ये बारीक पेस्ट बनवून घेतलेली आहे। ते आपण जे मासे धुवून घेतलेले आहेत स्वच्छ त्याच्यावरती अशी ओतून घ्यायची। पहिल्यांदा तर इथे आपण माशाचे जे पीस आहेत ते मॅरिनेट करून घेणार आहे, त्यामुळे चविष्ट बनतात। 65 साठी जसं चिकन मॅरिनेट केलं जातं त्याच पद्धतीनं आपण इथं माशाचे तुकडे मॅरिनेट करून घेणार आहे। त्यासाठी हा जो मसाला बनवून घेतलेला आहे आपण वाटण, ते आपल्याला हाताने अशा पद्धतीने इथं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सर्व जेवढे माशाचे पीस आहेत तेवढ्या माशाच्या पिसांना अशा पद्धतीनं लावून घ्यायचं। अगदी व्यवस्थित लागलं पाहिजे म्हणून हाताचा वापर करायचा। आता याच्यावरती आपण लिंबू पिळून घ्यायचा। इथं दहीचा वापर नाही करणार आपण, म्हणून अर्धा लिंबू इथं मी पिळून घेतलेला आहे। परत हाताने सर्व साहित्य हलवून घ्यायचं, म्हणजे मिक्स करून घ्यायचं मसाला। आता लिंबू पिळलेला आहे म्हणून आपण परत सर्व माशाचे तुकडे एकत्र मिक्स करून घ्यायचे आणि याच्यावरती 1 चमचा मीठ टाकून घ्यायचं। तुम्ही तुमच्या आवडीनुसार गरजेनुसार मिठाचं प्रमाण कमी जास्त प्रमाण करू शकता। आता आपण याच्यानंतर याच्यामध्ये लाल तिखट वापरायचं आहे, जे रेग्युलर घरी आपण मसाला ठेवणीतला वापरतो तोच इथं मी 1 चमचा वापरलेला आहे। अर्धा चमचा इथं आपल्याला हळद लागणार आहे, म्हणजे अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची। नंतर आपण इथं चिकन 65 चा मसाला घेतलेला आहे, अर्धी वाटी इथं चिकन 65 चा मसाला घेतलेला आहे। तुमच्याकडे जर चिकन 65 मसाला नसेल तर तुम्ही याच्यामध्ये कॉर्नफ्लोअर, मैदा मिक्स करून अर्धी वाटी पीठ बनवून त्याच्यामध्ये गरम मसाला, चिकन मसाला असे मसाले मिक्स करून चिकन 65 चा मसाला बनवू शकता। चिकन 65 च्या मसाल्यामध्ये मोस्ट म्हणजे महत्त्वाचे इन्ग्रेडियंट्स म्हणजे कॉर्नफ्लोअर असतं। तुमच्याकडे जर कॉर्नफ्लोअर अवेलेबल असेल तर तुम्हाला या मसाल्याची ही गरज लागत नाही, तुम्ही अगदी सोप्या पद्धतीनं कॉर्नफ्लोअर मध्येही बनवू शकता। ऑलरेडी आपण वाटण याच्यामध्ये बनवून घातलेलेच आहे, त्यामुळे आपल्याला जास्त मसाल्यांची ही गरज लागत नाही। ते तुम्ही कॉर्नफ्लोअर ऐवजी तांदळाच्या पिठाचाही वापर करू शकता। तांदळाच्या पिठामुळे ही क्रिस्पीनेस येतो, म्हणजे भजी जर बनवत असाल त्याच्यामध्येही तांदळाचं पीठ वापरलं तर अगदी कुरकुरीत भजी होतात। आणि अशा पद्धतीनं चिकन 65 बनवतानाही तांदळाचं पीठ वापरलं जातं, त्यामुळे आपण मासेही बनवत असताना ज्यावेळेस आपण 65 बनवतो माशांचं त्यावेळेसही तुम्ही तांदळाचा वापर केला तर अगदी क्रिस्पी कुरकुरीत असे आपले मासे तळून होतात आणि चविष्ट लागतात। म्हणजे अगदीच तुमच्याकडे कॉर्नफ्लोअरही नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठही वापरू शकता। म्हणजेच काय, आपल्याला इथं भरपूर ऑप्शन आहेत। जर तुमच्याकडे गोबी मंचुरियन मसाला जरी असेल तरी तोही तुम्ही इथे वापरू शकता। अशा पद्धतीनं आपण आता सर्व माशांना असं वाटण लावून घेतलेलं आहे। मॅरिनेट करण्यासाठी आपण इथं अर्धा ते पाऊण तास ठेवून देणार आहे पीस। तुम्ही जास्त वेळ ठेवू शकता, परंतु अर्ध्या तासाच्या वर ठेवायची काही गरज लागत नाही। अर्धा तास इथं आपण मॅरिनेशनसाठी हे ठेवून देणार आहे। नंतर आपण इथं फ्राय करून घेणार आहे। याच्यामध्ये फ्राय करण्यासाठी जास्त तेलाचाही वापर करावा लागत नाही, मासे झटपट फ्राय होतात, म्हणजे पटकन शिजले जातात। आता इथं फ्राय करण्यासाठी मी तव्याचा वापर करत आहे। कढईमध्ये जास्त तेलाची गरज लागते, परंतु तवा वापरला तर कमी तेलामध्ये तुम्ही अगदी सहजरित्या फ्राय करू शकता मासे।
गॅसवरती इथं तवा गरम करून घेतलेला आहे। ज्यावेळेस तवा गरम होतो त्यावेळेस आपल्याला गॅसची फ्लेम लो वरती करायचे आणि तेल टाकून घेतलेलं आहे। आता तुम्ही पाहिलंच असेल एवढ्या तेलामध्ये मी जेवढे मॅरिनेट केलेले पीस आहेत तेवढे सगळे फ्राय करून घेणार आहे। तरीही तेल शिल्लकच राहतं। अगदी तव्यामध्ये अशी सहज सोप्या पद्धतीने आपण फ्राय करू शकतो। तेल कडकडीत गरम झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये अशा पद्धतीने एक एक पीस टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे। मासे तळण्यासाठी जास्त तेलाची गरजही लागत नाही। अगदी थोडक्या तेलामध्ये ही फ्राय होतात। म्हणजे काय होतं, गॅसची फ्लेम आपल्याला लो वरती ठेवायची आणि असं कमी तेलामध्ये आपल्याला मासे फ्राय करायचे आहेत। म्हणजे आतपर्यंत शिजले जातात आणि क्रिस्पी होतात। म्हणून अशा पद्धतीने मासे फ्राय केले पाहिजेत। जास्त तेलाचा वापर होत नाही आणि जास्त तेलकटही होत नाहीत मासे। आता इथं तुम्ही पाहिलंच आहे अगदी क्रिस्पी दिसत आहेत आणि झालेले हे आहेत क्रिस्पी आणि अतिशय चविष्ट झालेले आहेत। याच्यामध्ये आपण जे मेन वाटण वापरतो म्हणजे आलं लसूण पेस्ट आणि कोथिंबीर मिरचीची, त्याच्यामुळे याच्यामध्ये वेगळा फ्लेवर येतो। अगदी चटपटीत आणि अशी झणझणीत मासे बनून तयार होतात। आता तेल थोडंसं नितळून आपण अशा पद्धतीने तव्याला एका बाजूला असे पीस करून तेल नितळून एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत। अगदी ही झटपट होणारी रेसिपी आहे। तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर नक्की घरी ट्राय करून बघा। अगदी लहानांपासून मोठ्यांना खूप आवडतात अशा पद्धतीने फ्राय केलेले मासे। रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायलाही विसरू नका रेसिपी कशी वाटली ते। आणि अशाच सिंपल रेसिपींसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आता अशाच सेम पद्धतीने आपण बाकीचे सारे माशाचे पीस तळून घेणार आहे, म्हणजे फ्राय करून घेणार आहे। आणि इथं तुम्ही पाहिलंच आहे अगदी क्रिस्पी झालेले आहेत। आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही माझ्या व्हिडिओंना सपोर्ट करत आहात त्यासाठी मनापासून तुमचे खूप खूप धन्यवाद।